हॅलो, नमस्कार सर्वांना. खूप दिवसापासून आज ब्लॉग बनवत आहे. ब्लॉगला सुरुवात करत आहे कारण गेले 4-5 दिवस बाबूची तब्येत काही ठीक नव्हती. उन्हाच्या यानं तापच येत होता बाबूले. हो ना बाबू, कच्चं ताप, अच्छा ताप येत होतं, कच्चं ताप येत होतं मग तुला पुरं गरम गरम अंग होत होतं है ना. तर मग आज कालपासून मस्त खुश आहे बाबू. हो, तर चला मग आता आपण ब्लॉगला सुरुवात करू आणि आजचा व्हिडिओ बनवू आपण मस्त वाद्याच्या शेंगाची भाजी, गवारच्या शेंगाची भाजी पारंपरिक पद्धतीनं करून पाहू. आज आपण बनवू मस्त. चला मग. आल्याबरोबर खुश झाला नाही. मम्मी आली, मम्मी आली, मम्मी आली, मम्मा आली, मम्मा आली. आता बाबू असं बसला, हा चेअरवर बसून बाबू पाहिजे कार्टून. असं ते गाणे लाव बाबूसाठी, गाणे चांगले पाहिजे. ओ बेटा लावते, दीदी लावते. हां दीदी लावते गाणे. बाबू बसला चेअरवर. बाबू चेअरवर बसून गाणे पाहते. चला आता मी भाजी बनवायच्या अगोदर बनवतो आता मस्त पॉपकॉर्न. पहिल्यांदाच बनवून राहिली पॉपकॉर्न. कसे बनते तर पाहू आपण. मी पॉपकॉर्नची जे मॉलमधून आणलेली ते मकई आणि तर मकई आणली. मी कधी जीवनात कधीच बनवलं नाही, आज पहिल्यांदा बनवून पाहते. म्हणतात की कुकरमध्ये ते टाकून द्यावं लागते म्हणते मकई आणि मग बंद करून द्यावं लागते, गॅस चालू करून द्यावं लागते म्हणते ना, आपण आप फुटते म्हणते त्याच्यामध्ये, मग पॉपकॉर्न बनते म्हणते. तर आता मी ट्राय करून पाहतो आणि सांगतो मग तुम्हाला बी कसे बनले नाही बनले. तर चला मग आपण ट्राय करून पाहू सोबत सोबत. पण कुकरची बँड वाजली, पुरा काळा काळा झाला आणि हे असे बरोबर नाही झाले, बरोबर नाही फुलले, चांगले नाही फुलले. बोल काय म्हणतो बाबू. गरमी लागते का? पंखाही चालू आहे वरत, खिडक्या सुरू आहे, हवा चालू आहे आणि गरमी लागते म्हणतो तू. गरमी लागते तरी तुला. मी पकडू तुला. ये 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 जवळे 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 ये. ओ छान बाळ, मोठं शान बाळ आहे, मोठं शान बाळ आहे. छान नाही, छान नाही तू. इकडे पाय मग मला सांग गोष्ट. तू शहाणा नाही का? शहाणा आहेस ना तू. आता मम्माला स्वयंपाक करू दे. स्वयंपाक काय देऊ. आता भाजी बनवण्याच्या अगोदर मी हे शेंगदाणे भाजून घेतो मस्त. मग याचे पोत्र बी काढावं लागेल आपल्याला, नाही तर नाही बी काढणार मी पोत्र. चालेल काय होते. आता मी पोत्रच नाही काढणार. शेंगदाणे भाजून घेतो मस्त भाजीत टाकासाठी. थोडेसे जास्तच भाजून घेतो. अजून दुसरं काही बनवून मी शेंगदाण्याचा. हे पहा आता मस्त याच्यात ताव्यात टाकले शेंगदाणे. आता मस्त शेंगदाणे भाजून घेतो. लवकरच भाजायला लागले हे शेंगदाणे, लवकरच खालून काळे व्हायला लागले. आता मस्त भाजून घेतले शेंगदाणे. तर यातच काढून घेतो शेंगदाणे मस्त. थोडेसे खाली गेले मी याच्यात मस्त शेंगदाणे काढून घेतले. आता शेंगदाणे थंड होते. आता शेंगदाणे भाजले, शेंगदाणे थंड होते तोपर्यंत शेंगा तोडून घेतो. ह्या शेंगा तोडायला मस्त मजा वाटते. मस्त कुट 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 तुटते, खूप छान वाटते. तर आता पटापटा पटापटा शेंगा तोडून घेतो. फोन येते रे, आण बरं फोन. हे मिरचे टाकले तव्यात. आता मस्त याचा ठेचा बनवतो, मिरच्याचा ठेचा बनवतो मस्त पैकी. आणि लसण टाकून देतो
एवढे लसण घेतो, लसण टाकतो याच्यामध्ये, अजून एक टाकून घेतो आणि मस्त ठेचा बनवतो मिरच्याचा आज. आणि हे शेंगदाणे टाकन या मिरच्याच्या ठेच्यामध्ये आणि मस्त ठेचा बनवतो आज मिरच्याचा. मिनकाने असा ठेचा एका चॅनलवर पाहिलेला आहे. ते लोक ना नेहमी मिरच्याचा ठेचाच बनवतात, भाकरी मिरच्याचा ठेचा. मी खूप दिवसाची विचार करत होती तसा ठेचा मी बनवून करून. तर आज योग आला ठेचा बनवायचा. तर आज मस्त मी मिरच्याचा हा ठेचा बनवते. कसे मस्त पकले आणि जिरं टाकून देतो. आता जिरं लवकर पकते ना म्हणून शेवटी टाकलं जिरं, नाही तर लवकर काळं होऊन जाते मग जिरं. आणि ह्याच टायमाला याच्यात मी मीठ टाकून देतो, चवीनुसार मीठ. आणि अजून थोडंसं हे घुमवतो. तर ह्या टायमाला मी गॅस बंद करून देतो, कारण जिरं जळून जाईल मग. आणि हे असं मस्त आहे आपला ठेचा होऊन आता तयार. उकडून घेतो ह्या शेंगा पहिले, वाद्याची शेंगा, गवारफल्ली उकडून घेतो मीठ टाकून. काय म्हणते बाबू? म्हणते की झोप. अरे झोप आली का बेटू? तर आता ह्या पाट्यावर लसण वाटून घेतो मी पाट्यावर वाटून जाईल. आज ठेचा वगैरे पाट्यावर बनवतो, लसण वाटून घेतो. म्हणूनच म्हटलं होतं मी पारंपरिक पद्धतीने भाजी बनवतो आज. मिक्सरवर तर वाटतो, एका दिवशी पाट्याने वाटून पाहा. तर आज पाट्यावर वाटतो मी लसण आणि हे दाणे आणि ह्या मिरचीचा ठेचा आणि मस्त भाजी बनवतो. सुंदर भाजी, सुंदर राहते, टेस्टी भाजी बनवतो. आता बंद करते. आता या ठेचा वाटून घेतो. ठेचा तर असाच वाटा लागते, नाही असाच करते कोणी. तर मी वाटून घेतो ठेचा. जास्त बारीक नाही करणार, ढोबळ धाबळच वाटून घेतो मस्त. त्याच्यापेक्षा असंच केलं तर परवडतं ठेच्याला, तर वाटल्यापेक्षा असंच करतो, वाटत नाही. ठेचून घेतो. ठेचा काय नाही म्हटल्या जाते, ठेचलेला ठेचा. वाटण तर ते चटणी होईल. लहान 650चा झाला आणि मोठा 1000-1200चा झाला असता, याच्यापेक्षा डबल. तर तेवढाच घ्यायला पाहिजे होतं मी, 1000-1200चा. मला काय माहीत, फोटोत आपल्याला आपण रूबरू जातो आणि पाहतो, हेच चांगलं परवडते. हे ऑनलाईनचं कधी आपल्याला फोटोत दिसते वेगळं, कधी कधी चांगलं जसं फोटोत दिसते तसं येते, पण कधी कधी वेगळं दिसते फोटोत आणि येते तर वेगळं. ह्या पाटा मला असं वाटलं का बा मोठा असन, फोटोत मोठा दिसला होता, वाटलं का बा मोठा असन, पण आला तर पाहतो तर साईजने लहानच पडला. म्हणजे जास्त वस्तू वाटता येत नाही याच्यावर, थोडीच होते. मोठा असला तर आपल्या सर्र मस्त आपण वाटून घेतो काही बी. रोनी बाबूल पाहिजो, रोनी पाहते बाबूले तर माझ्या स्वयंपाक पाणी होऊन जाते मस्त व्यवस्थित. नाही तर तानियाच्या वेळेस ना त्याच्या वेळेस कोणीच नव्हतं पाहिले ना, होयच नाही, करणंच नाही होय. स्वयंपाकाचं चिल्ली होऊन जावं मी. आणि मग याचे पापा समजून नाही घे, म्हणे स्वयंपाकच नाही झाला असं येऊन चिल्लावे. मग आपण म्हणा बाळानं करू नाही दिला, खोटी बोलतं असं म्हणे. तर म्हणून मग मी करण्याचा प्रयत्न करो की बा लवकर स्वयंपाक करतो. त्याच्या याच्यावर कधी मी चिडचिड होऊन जावं. पण आता नाही, रोनी आहे पाहून घेते, तो झुला गिला देऊन देते, तर मी स्वयंपाक आरामानं करून घेतो पुरा मस्त. चला हे झालं. आता याच्या शेंगदाणे वाटून घेतो चटणीमध्ये नाही याच्यामध्ये.
कढईत तेल टाकतो. तेल टाकलं, अजून थोडंसं टाकून झालं. तेलात कांदा टाकतो. फक्त कांदा टाकणार आहे मी या भाजीत. बाकी टमाटर आणि हिरवी मिरची अवॉइड. कांदा, लसण आणि ह्या दाण्याचा कूट आणि हे उकडून घेतलेले वाद्याच्या शेंगा, गवार फल्ली थोडीशी जळली. ते आता कांदे चांगले पकू देतो. आमच्या इथे हे ना गवारची भाजी खातच नाही, पण ते चांगलीच नाही लागत म्हणते. त्याने मग ढल ढल पाणी पाहिजे, रस्सा. शेंग जाते इकडे, रस्सा जाते तिकडे, अशी भाजी पाहिजे ते रस्स्यावाली. तर म्हटलं आज अशी बनवून पाहतो, तर त्याला आवडते का नाही आवडत तर पाहू. आमच्या घरी मी लहान होती ना तेव्हा आमच्या घरी अशीच गवारची भाजी बनवायचे दाण्याचं कूट टाकून. पण मी घाईघाईनं बनवतो ना तर मग दाण्याचं कूट वगैरे काही करत नाही. आज अशी इच्छा झाली, भूक जोरात लागली म्हणून चांगलं बनवून खायची इच्छा झाली. नाही तर बनवला व्हिडिओ, ठेवला मोबाईल की घराचे कामं थोडे, भांडे घास, झाडझूड कर आणि हे झालं की मग लगेच पटापट पटापट भाजी पोळी बनवून घेते आणि बस जेवून घेते. एवढा टाईमच नाही भेटत. अगोदर बी एवढा टाईम नव्हता भेटत ना. आता तर बाळ आहे छोटं, तरी बाळ खूप शहाण आहे, राहायचे तो. नाही तर सकाळचा व्हिडिओ बनवायला ना बिलकुल टाईमच नाही भेटत. आता सकाळी तेव्हा तो मी एक व्हिडिओ करून घेते. तर म्हणून मग आता तो व्हिडिओ काही ॲडजस्ट होऊन नाही राहिला, म्हणून काही टाकून नाही राहिले त्याच्यावर. आणि जसा मोठा होईल ना बाबू तर मग त्याच्यावर मी रेग्युलर व्हिडिओ सुरू करेन, म्हणजे ललिता बिंदूचे. आता मी याच्यात लसण टाकतो. हे लसण टाकून घेतली. लसण चांगली पकवू देतो आणि लसण पकल्यावर अजून भातच पकला आणि हे भाजी आणि एक तिकडे मिरचीचा ठेचा बनवला. मिरचीचा ठेचा माहिती आहे मी कोणत्या चॅनलवरून बघितला होता. असा धनगरी जीवन आहे ना, धनगरी जीवन हे चॅनलचे व्हिडिओ मी पाहत असतो. मला लय आवडते. त्याच्यामध्ये जंगल वावर असं तसं दाखवते ना ते लोक, तर मला लय आवडते. तर मी त्याचे व्हिडिओ पाहत राहतो. एक दिवसा ब्लॉग येते द्यायचा. तर त्याच्यात मी त्या बाईनं बनवला ना, अशीच बनवते ते. तर मग मी बी म्हटलं बनवून पाहतो आज असा ठेचा कसा लागते. तर मी बनवला. आता मी खाऊन पाहीन कसा लागते तर ठेचा. ह्या असा शेंगदाणे टाकून ठेचा मी कधीच नाही बनवला. तसं लसण जिरा आणि हिरवी मिरची टाकून बनवला, पण शेंगदाणे कधीच नाही टाकले मी त्याच्यामध्ये. पण त्याचं पाहिलं ना तर मग मला वाटलं का बनवून पाहीन मी, तर म्हणून मी आता बनवून पाहिजे. लालसर रंगाचा झाला होता तर मी हळद टाकून दिली. मग लसणाच्या नंतर हळद बी चांगली पकू देतो. मग हळद लागत नाही. आणि हे आता हळद चांगली झाली, फिरवली मी इकडे तिकडे. आता ह्या दाण्याचा कूट टाकून देतो मी. ह्या दाण्याचा कूट टाकून दिला. ह्या दाण्याचा कूट बी मी असं कालवून घेतो. हळद, लसण, कांदा आणि दाण्याचा कूट. आणि आता मी याच्यात टाकतो लाल तिखट. पहिलेच टाकलं असतं तर लाल तिखट जळून गेलं असतं, म्हणून मी आता टाकतो लाल तिखट. आता टाकलं लाल तिखट. आता अजून फिरून घेतो मस्त. पा किती छान सुंदर दिसत आहे मस्त. चव तर एकदम झन्नाट वाटून राहिली मला. आता याच्यात हे टाकून देतो मी वाद्याच्या शेंगा, गवार फल्ली. तर वाद्याच्या शेंगा टाकून दिल्या. अजून एक वेळा चांगलं वाद्याच्या शेंगा हे सगळं फिरून घेतो. वाद्याच्या शेंगा वगैरे टाकून स्लो करून फिरून घेतो अजून मस्त. वाटून राहिलं मला मस्त भाजी बनली असं. खाईन ना तेव्हा माहीत पडत. हे पहा मस्त हे फिरून घेतलं मी. पहा तुम्हीच पहा भाजी किती छान दिसून राहील. आणि याच्या संग पाहिजे मस्त भाकर, मज्जाच मजा. आणि हे भाजी आणि भाकर मस्त वावरात घेऊन जा, अजून मजा वाढून जाईल.
वावरात नेऊन जेवा, मस्त मजा वाढून जाईल. इथे हे पा, हा मिरचीचा ठेचा बी मस्त बनला. मला तर आताच पाणी सुटून राहिलं. असं वाटतं का आताच पोळी घ्यावा एक आणि जेवून घ्यावा, पण पोळ्या झालेल्या नाही. आता पोळ्या झाल्या म्हणजे मग जेवणच घेईन मग. तर चला आता पांग्या मस्त अशी भाजी बनली. हे बा आता वाढून घेतो. हे बा मस्त भाजी ताटं वाढून घेतो. मिरचीचा ठेचा देतो. तू खाशील का रोणी? हाव खायचं ना. मिरचीचा ठेचा थोडासा देतो. नई शुरुआत करनी है, नई सोच के साथ उठो कि बल्लेबाजी करो और रिटायर होके करो. और शुरुआत जिसकी सरकार थी, रोहित शर्मा नहीं थे वहाँ पे, इसलिए आज वो देखा ना, हमने कहा कि भाई बिल जैक्स आए, रायन हैमिल्टन आए, वो एक्सपीरियंस खिलाड़ी जिसकी बात कर रहे थे, वो शुरुआत जिसकी सरकार थी मुंबई इंडियंस को वो दिलाई बिल जैक्स ने और रायन हैमिल्टन ने. पहले 6 ओवर में 78 रन गेम सेट कर दिया था वहीं पे, और उसके बाद तो फिर कमाल की एक पारी रही. अगर ओवरऑल देखें तो रकिल्टन वाज अनबिलीवेबल. आई थिंक खाऊन दाखवतो आता कशी बनली भाजी. तर बनवता बनवता तर एवढं वाटे खावा खा, पण पोळी नव्हती म्हणून. ये जो हाथ है ये यू से, मस्त बनली, और आप यकीन माने कि ये तो सिर्फ यहाँ पे मस्त बनली भाजी. जा रहे हैं उतनी ज्यादा व्यूअर वाद्या शेंगा आता ठेचा खाऊन पाहिजे तुम्ही.